नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आले अशा ठिकाणी ज्याचा इतिहास ऐकून तुमची छाती अभिमानाने भरून येईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जिवंत पुरावा किल्ले सिंधुदुर्ग। मालवणला पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेनने कणकवली किंवा कुडाळ स्टेशनला उतरू शकता। तिथून बस किंवा रिक्षाने मालवण गाठता येतं। किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला मालवण जेट्टीवरून बोट पकडावी लागते। बोटीचं तिकीट साधारण 100 ते 120 रुपये असतं। समुद्राच्या लाटांवरून किल्ल्याकडे जाणारा हा प्रवास खूप थरारक असतो। मध्ये महाराजांनी या किल्ल्याची पायाभरणी केली। तुम्हाला माहिती आहे, हा किल्ला बांधण्यासाठी 32 मन शिसं पायात ओतलं गेलं होतं, जेणेकरून समुद्राच्या लाटांनी तो ढासळू नये। 48 एकरात पसरलेला हा किल्ला आजही तितकाच भक्कम उभा आहे। इथे आपल्याला महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पाहायला मिळतात, जे जगात इतर कुठेही नाहीत। किल्ल्याच्या आत शिवराजेश्वर मंदिर आहे, जिथे महाराजांची बसलेली मूर्ती आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे चारही बाजूंनी खारं पाणी असूनही किल्ल्याच्या आत 3 विहिरी आहेत, ज्याचं पाणी एकदम गोड आहे। यालाच म्हणतात महाराजांचं नियोजन। किल्ला फिरून झाल्यावर मालवणमध्ये स्कुबा ड्रायव्हिंग नक्की करा। समुद्राखालचं जग बघणं हा एक वेगळाच अनुभव आहे। बोटवाले दादा बरोबर 1 तासाने बोट घेऊन आले। नंतर आम्ही थोडी पेट पूजा केली। मालवणला आल्यावर इथली मालवणी फिश थाळी आणि सोलकढी चाखायला विसरू नका। आम्ही मस्त कोंबडी वडे, फिश थाळी आणि खेकडा पण खाल्ला। शाकाहारी लोकांसाठी उकडीचे मोदक आणि घावणे चटणी हा उत्तम पर्याय आहे। इथून आम्ही परत बीचवर गेलो आणि निघालो हॉटेलवर। खूप वेळ हॉटेल शोधून आम्हाला एक हॉटेल सापडलं। मग सगळ्यांनी स्विमिंग पूलमध्ये मज्जा केली। चिवूने पण मस्त स्विमिंग केली। चिवूच्या मामाचे स्विमिंग क्लास चालू होते। तिथून आम्ही जवळच असलेल्या चौपाटीवर गेलो। चिवूला पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं। थोडा वेळ पाण्यामध्ये खेळून परत हॉटेलवर आलो, चेंज केलं आणि चिवूच्या बड्डेची तयारी करायला घेतली। तोपर्यंत चिवूची मस्ती चालू झालेली। मग केक कट केला आणि डेकोरेशनचे फुगे पण फोडून झाले आणि तिथून आम्ही रात्रीच घरी जायला निघालो। तर मित्रांनो, हा होता आमचा सिंधुदुर्गचा प्रवास।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.